रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा हा पौष शुक्ल द्वादशी म्हणजेच सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:20 आयोजित केलेला आहे। रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपला पूर्ण भारत हा राम रंगात रंगलेला आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर सुद्धा असेच राममय झालेले आहे। सगळीकडे भगव्या रंगाचे झेंडे आणि त्यावर श्रीराम जय राम जय जय राम लिहिलेले, कुठे कुठे श्रीरामाचे चित्र, असे चित्र सगळ्या दुकानांमध्ये, गल्लीबोळांमध्ये आणि सगळीकडे दिसतंय। रामललाच्या स्वागतासाठी कोणी मंगलगीत गात आहेत, तर कोणी आपल्या दारात दिवे लावत आहेत। मकर संक्रांतीपासून 22 जानेवारी पर्यंत अनेक मंदिरांनी स्वच्छता मोहीम आपल्या नागपूरमध्ये राबवलेली आहे। अनेक संस्था, अनेक संघटना आणि अनेक मंदिरांमध्ये सामूहिक रामनाम संकीर्तन सुरू आहे। कितीतरी शाळा, कॉलेजेसमध्ये, कितीतरी संस्था, संघटनांमध्ये, मंदिरांमध्ये टीव्ही, LED स्क्रीन लावून हा प्राण प्रतिष्ठा सोहळा लाईव्ह दाखवण्याची सोय केलेली आहे। प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले आहे, ज्याचा आपल्या नागपूरमध्ये लाखो लोक लाभ घेणार आहेत। अनेकांनी असे सुद्धा ठरवले की या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी संध्याकाळी घरात दाराशी किमान 5 दिवे तरी लावावे किंवा फटाके फोडावे। आणि सगळ्यांना असे आवाहन करण्यात येत आहे की जेव्हा तुम्हाला सोयीचं होईल तेव्हा अयोध्येला प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला नक्की या। असा हा सगळा राममय वातावरणात रंगलेला सोहळा आणि विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम चालले आहेत। या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यांच्या मनात बसलेला राम सगळ्यांना दिसतोय आणि 500 वर्षाच्या या प्रदीर्घ लढ्यानंतर ही जी एक आपल्याला यश मिळालेलं आहे, हे जे मंदिर आता उभं होत आहे, हे सगळ्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557।